समुद्र आज एवढा खवळेल होता की कासवाले बाहेर फेकून दिलो. नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचं कोणार ट्रिपच्या पार्ट 2 मध्ये. खूप बार्गेनिंग करून बीचवर जायसाठी मी हा ऑटो पकडला. हे तर बीचवर जायच्या पहिलेच थँक्यू म्हणायला लागले. हे 7:30 पाहिजे नाही म्हणते इथं. बीचवर पोहोचला रे आणि यांच्याच भाषेत माझं स्वागत केलं. बीचवर काहीच गर्दी नव्हती कारण समुद्र होता खवडे. म्हटलं अरे हुटले का, आज तर पुरा आंघोळीच्या तयारीत होतो मी. पण पाण्यात गेलं तर आपलं काही खरं नाही. बाकी या दोघांमध्ये लय चूल होती. आंघोळीचं मिशन एबॉर्ट करून मी लागलो कलाकाराच्या शोधामध्ये. खूप शोधल्यानंतर एक चित्रकार सापडला. यानं हार्टले 2 बाण काढले. समुद्र म्हणे चुकीला माफी नाही, ट्रेनिंगची गरज आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम. आता याच टाइमपास मध्ये एक कासव काठावर आला. समुद्र खवळेलाच तसा होता. मला वाटलं त्या चुकीच्या हार्टमुळे तसं झालं. आता या कासवाले पाहुणे कुत्र म्हणत असन, साला हे प्राणी तो आपले लिस्ट में हीच नाहीये. तसं या कासवाचं नाव ऑलिव्ह रिडली आहे. माणसाने तर हेच नाव ठेवलं, बाकी ओरिजिनल त्याच्या घरच्याला माहित. त्यानंतर एका ठिकाणी घंटाभर बसलो, निसर्गाचा आनंद घेतला आणि परत भुवनेश्वरला जायला निघालो. आता या ऑटोचे रेट ओडिया बोलणाऱ्यासाठी 20 रुपये आणि जायला नाहीयेत त्यासाठी 80 रुपये. हे बरोबर आहे का कमेंट मध्ये सांगा. नंतर सरळ मी बस स्टॉपवर आलो आणि बस पकडली. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या कटकट मध्ये. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.